एवढे पैसे पुरतील आपल्याला. आता काय करू, नवीन खोली बघू आणि तिथंच जाऊ राहिला. आता 2 आठवडे झालेत आम्ही रवीच्या घरी राहतोय. अजून किती त्रास द्यायचा बरं त्याला. पण तुमची गाडी नव्हती विकायला पाहिजे हो. जाऊ दे ग, तशी पण माझ्या पैशाची होती, बापाच्या नाही. आपली आत्ताची वेळ निघून गेली पाहिजे बस. मी काय करतो, रवीकडून काय पैसे घेतले होते ना त्याला देऊन टाकतो. खरं रवीच्या घरचे किती चांगले आहेत ना. आपण एवढ्या दिवस राहिलो तरी काही बोलले नाही. हा, आपली गैरसोय होऊन नाही दिली. आणि रवीचा बाप असा बाप पाहिजे. खरं आहे ना. खरे. ओ छोटे पाटील थांबा. तुमच्या कारखान्यात काही काम असेल तर बघा ना. सध्या नोकरीची लय गरज आहे मला. अरे सुहास, तू एका जागी दर टिकत नाही आणि तुला कोण नोकरी देणार रे? हे कोण आहे? माझी बायको आहे स्नेहा. चांगली बायको भेटली तुला. चालतंय, उद्या कारखाना ये, तुझ्या नोकरीचं बघू आपण. आणि हिला बी घेऊन ये, हिला बी लावतो का आम्हाला. इच्छा असेल तर नाही का, जाऊ का? अरे बाळा, चल घरी. किती दिवस असं एकटंच खोली करून राहणार आहेस? आणि असं बी तुझ्या बापाला तू समजतोस तसे नाहीत रे ते असं करण्यामागं बी काहीतरी कारण आहेत. तुझा भाऊ बी असाच घर सोडून निघून गेला बघ. मी नाही येणार. आता मी यांना भाडीने खोली बघतोय. उलट तू ये आमच्याकडे राहायला. हा, काय करते बरं त्या माणसासोबत राहून? आणि एका वर्षात घर बांधतो का नाही बघ. बांधशील तू घर, पण त्या घरात जर आपली माणसं नसतील, आपलं कुटुंब नसेल तर ते घर असेल का? त्या नुसत्या दगडा मातीच्या भिंती असतील रे सुहास. म्हणजे तू नाही येणार? नाही, मी जिथं आहे तिथं सुखी आहे माझ्या नवऱ्याबरोबर. चल. घर सुनं झालं हो आपलं. आपलं जुनं घर छोटं होतं पण कुटुंब मोठं होत. आणि आता घर मोठे हो, कुटुंबच नाही. आता पहिले सासू सासऱ्याचा धाक होता. सासू सासरे वारल्यानंतर तुमचा भाऊ वेगळं घर केलं, तो निघून गेला. नंतर आपला थोरला, तो मुंबईला निघून गेला. आता सुहास कुठं कुठं फिरतोय. आज भेटला होता, त्याला आज कुठं कुठं फिरताना बघून जीव तुटतो माझा. आई शेवटी मी. पण तू सांग, तो गेला सोडून, त्यात माझी काय चूक होती का? अहो, तुमचं बी कसं आहे माहिती का? जिथं बोलायचं तिथं बोलत नाही, जिथं नको तिथं बोलता. काय गरज होती त्या दिवशी त्याला बोलायची? तुम्हाला माहिती, त्याच्या मनाविरुद्ध झालं की तो नाही ऐकत कुणाचं. आणि एखाद्याला जीव लावला की जीव वळून टाकतो. त्या दिवशी त्याचा जॉब गेला होता म्हणून टेन्शन मध्ये होता तो. झालं असेल काही. अगं मग माझं तरी काय चुकलं? जे खरं आहे तेच बोललो ना त्या दिवशी. सुहासला बी कळत नाही बरं. तुम्ही असे शांत, तो असा बडबड्या, बोलण्यात सगळं तोंडाने खराब करून टाकलं बरं त्यांनी. म्हणत होता आता येत नसतो घरी म्हणे, घर बांधणार आहे.
बांध म्हणाव, चांगलं मोठं बांध. तुम्ही म्हणा की त्याला घरी ये म्हणून. हे बघ, ते काय जमणार नाही. हो, एकदा तर म्हणा त्याला. हे बघ, तुला सांगितलं ना एकदा, नाही म्हणजे नाही. ठेवी तू. हा, ठेवायचा आत. हा ठेवते मी. आणि काय बनवू आज जेवायला? जेवायला हे कर ना, चिकन तंदुरी. आ अगं आता जे आणलंय आपण तेच करणार ना. हा, म्हटलं थोडी मजा करावा, म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये पण जगायला सोपं जातं. बरोबर आहे. पण एक गोष्ट विचारू का हो? काय ग? तुमचे ते भाऊ असं घर सोडून का गेले होते ग? असं काय घडलं होतं? अगं हे बघ, दादा आहे ना शाळेत असतानाच खूप हुशार होता आणि मी उन्हाटक्या करत बाहेर फिरायचो. 10वीला तर त्याचा तालुक्यात नंबर आला होता. आणि आपल्या तिकडे कसं आहे, मुलाला जर चांगले मार्क पडले तर सगळे लोक मुलाला सायन्सला नाहीतर इंजिनिअरिंगला घालतात. तसंच माझ्या बापानं जबरदस्तीनं त्याला 11वी सायन्सला ॲडमिशन करून घेतलं. पण त्याला आर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. त्याला लेखक बनायचं होतं. मराठी भाषेवर PhD करायची होती. 11वी 12वी त्यांनी रेटत नेली कशी तरी, पण त्याचा अभ्यासात मन लागत नव्हतं. मार्क कमी पडायला लागले. आणि आमचा बाप पैलवान होता. तालमीत जायचा, लोखंडी गज वाकवायचा. एकदा त्याच गजानं माझ्या भावाला मारलं होतं. आणि माझा दादा मुंबईला पळून गेला. तिकडेच राहिला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं, लेखक झाला, तिकडेच लग्न केलं. एकदा आला होता वहिनीला घेऊन घरी, पण माझ्या बापानं नाही घेतलं घरात त्याला. सॉरी बरं का, पण ह्यातलं मला काहीच माहिती नव्हतं. आणि हे बघ, आपण वेगळं जर राहत असलो ना तरी तुझ्या सरपंचीच्या तयारीत अजिबात खंड नाही पडून द्यायचं बरं का. अहो नको, मी पण थोडे दिवस कुठेतरी करते नोकरी. तुमच्यासोबत साखर कारखान्यात कामाला येऊ का? नको, मी करतोय ना काम. तू नाही करायचं. चल, सामान आतमध्ये घेऊ. काय रे श्वास, गेल्यापासून मला तोंड बी नाही दाखवलं तू. अरे खोली बघत होतो, आणि तसं पण नोकरीचं चालू आहे ना आता. मग भेटली का नोकरी? नाही, काल गेलतो पाटलाच्या साखर कारखान्यावर, पण ते आय घालीनी स्नेहावर हात टाकला. तिथंच कानपट फोडून आलं त्याचं मी. अरे पण पाटलाशी वैर काय यायचं आपल्याला? म्हणजे ते आपल्या बायकांवर हात टाकतील आणि आपण काय बघत बसायचं का? मी काय बांगड्या नाही भरल्या. हे बघ, मला काय नोकरी भेटत नाही कुठे. तू तुझ्या शेतात जर काम देत असाल तर बघ, आणि पगार आहे ना जेवढा जमल तेवढा दे. जास्त काय अपेक्षा नाही माझी. अरे बाबा, कामाला कशाला रे? आपण इतकं वर्ष मैत्रीत भागीदारी केली, आता शेतीत भागीदारी करू की? हा, जमतंय. आई, मला लय आठवण येते तुझी. तुझ्या बाबाची? त्यांची पण येते आठवण. बस, मला हेच ऐकायचं होतं.
हो लेकरू रवीच्या शेतात लय कष्ट करते हो. बघितलं, इथं आपल्या शेतात काम कर म्हणलं तर ते नाही जमलं त्याला, आणि आता दुसऱ्याच्या शेतात काम करतय. आता तुम्ही तुमचा अहंकार सोडून एक पाऊल पुढे चला, नाही तर मी बी जात असते बरं का घर सोडून. आणि तुमची लय आठवण काढतोय ते. पोरा चल घरी चल, आता लय चुकलं माझं. अरे आयुष्यभर चुकीचा वागत आलो मी, आणि माझ्या या वागण्यामुळेच माझा थोरला पोरगा माझ्यापासून लांब गेला, आणि आता मला तुला लांब नाही जाऊ द्यायचा. मी पाया पडतो, घरी चल. बाबा हात नका जोडू, माझं चुकलं, मला माफ करा बाबा, माफ करा मला. आई मस्त काहीतरी खायला बनव तू आणि स्नेहा. हा खरंच खूप दिवसांनी आलो, मस्त वाटलं. तिला कशाला त्रास, तुझ्यामुळे एवढे दिवस तिची पण धावपळ झाली असेल. आज मीच बनवते जेवण सगळ्यांसाठी मस्त. त्यात काही एवढं, मी बनवते ना सासूबाई. या आद्राक माझ्या स्वयंपाक घरात गेलीस तर हा गुपचूप आवर, तोंडात पाय धुवून घ्या आणि मग जेवायला या जा. चल. बाबा रवीच्या शेतात काम करून आहे ना मी सगळं शिकलो. आता इथून पुढे तुम्हाला शेतीमध्ये मी मदत करणार. आणि हो मी पण येणार बरं का. हा सगळे मिळून काम करू आणि आपल्या कुटुंबाची भरभराट करू. सगळ्यांना एकत्र बघून आज मला खूप आनंद झालाय. पण सुहास, तुझा दादा हवा होता रे, त्याची खूप आठवण येते बघ. आई दादा येईल रे परत, पण यांनी घेतलं पाहिजे ना घरात त्याला. मी आता कोणाला काहीच बोलणार नाहीये. अरे वा एवढं परिवर्तन. आणि हे बघा स्नेह आहे ना पुढच्या वर्षी सरपंच केलं उभा राहणार आहे, त्याच्यामुळं मार्गदर्शन करा तिला. आणि हो आम्हालाही बाळाची सध्याच काही घाई नाहीये, त्याच्यामुळे तुमच्या कलेने जसं होऊ द्यायचंय तसं होऊ द्या. तुमच्यासारखी सासूबाई प्रत्येक सुनाला मिळो. गाव छान आहे ग. हो ना. शाळा बघितलीस का आमची? ही वय हो. किती पर्यंत आहे ही शाळा? शाळा 5वी पर्यंत आहे. मी 5वी पर्यंत इथंच शिकले, मग पुढे तालुक्याच्या शाळेत गेले. आमची आई म्हणाली, पुण्याला मावशी असते ना आमची, हा ती म्हणाली तिकडे जा कॉलेज कर. 12वी पर्यंत शिकले, पण तिथून पुढं काही मन नाही लागलं पुण्यात. आपलं गावच बरं, मी गावालाच येऊन राहिले मग. मी पण होते बघ पुण्याला. होय. तिकडे मामा नगरसेवक आहे ना. अच्छा, म्हणून राजकारणाचं खूळ दिसतंय डोक्यात तुझ्या. मग पुढे शिकली का नाही ग तिथे? अगं माझं पण तुझ्यासारखंच, अभ्यासात मनच लागलं नाही पुढे. म्हणूनच आपण उन्हाळ मैत्रिणी भेटलो वाटतं एकमेकींना. भारी. शाळा मस्त आहे अजून ग. आमच्या वेळी अशीच होती, छान होती. तेच बघते मी बघ. आधी ना इथे एक काकू बसायचा, हा चिंच बोरा सगळं विकायचा. पण हल्ली नसतात वाटतं, वय झालं होतं ना त्यांचं तिथे, हा त्यामुळे. आजकाल बदललंय ग सगळं. लहान लहान पोरं सुद्धा फोन घेऊन बसतात बघ. मी पण तेच म्हणते, ह्या पोरांना ना मोबाईल दिलंच नाही पाहिजे. आणि याची काळजी आई वडिलांनी घेतली पाहिजे, निदान 10वीत पर्यंत तरी. ते आहेच आहे, पण पोरं ऐकणार आहेत का? आता सवय लागली आहे सगळ्या पोरांना. म्हणजे कुणाचा ना कुणाचा फोन वापरतील, पण वापरतीलच. खरंय तुझं. बरं सरपंच मॅडम, आम्हाला विसरू नका म्हटलं सरपंच झाल्यावर. गप ग चल.
घरभर पसारा करून ठेवलाय आणि बसली तर आयटीत. आई बाप 4 दिवस बाहेर नाही गेले कुठं, झाली हिची नाटकी चालू. अय तुला कळतं का नाही काही? अक्कल आहे का तुला? ओ माझी अक्कल काढू नका. तुम्हाला आहे का अक्कल? मला तर नाही अक्कल, तुला तर दिली ना देवानी. देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठं फिरत होते हो तुम्ही? तुझ्या प्रेमात पडलं होतं ना, त्यामुळे देवाकडून अक्कल घ्यायची राहिली मला. जा मग तुमच्या वाट्याची अक्कल परत घेऊन या, गरज आहे त्याची. ए काळी, तुम्ही काळे म्हणू नका मला. तुम्ही काय लय देखणे नाहीयेत, काळेच आहेत. झक मारले आणि प्रेमात पडले तुमच्या. इथे दिवसभर मरमर मरमर करत बसा घरात. त्यात काय मग एवढं? त्या स्नेहा वहिनी बघ कशा काम करतात, आणि तुझ्यापेक्षा हुशार तरी आहेत त्या. तुम्ही तिचं नका सांगू मला, माझं एवढीच शिकली आहे ती. आणि उगाच तुलना करू नका, आम्ही दोघे सारखेच आहेत, कळलं ना? हा बस इथंच. काय झालं? चिडचिड का करता एवढी? पायल, माझ्या आयुष्यात काहीच उन्नती होत नाही. मी पण शेती करतो, असे किती पैसे भेटतात. काही धंदा करायचं म्हटलं तर भांडवल नाही आपल्याकडे. उद्या आपल्याला मूलबाळ होईल, त्यांचं शिक्षण, किती खर्च आहे असा. पैसे साठवले ते किती साठणार आहेत असे माझ्याकडे. काहीतरी नवीन जोडधंदा करावा असं वाटतं, नाहीतर त्यापेक्षा शहरात जाऊन नोकरी करावीशी वाटते. अहो आता शेतकऱ्याचं जीवन म्हटलं की हे असं येणारच. पण शेती आपली संस्कृती आहे. आता परवडत नाही म्हणून सगळ्यांनीच शेती करणं सोडलं तर उपासमार नाही का व्हायची आपली? हे बघा, काळजी करू नका. मला अभिमान आहे, माझा नवरा शेतकरी. आपण अभ्यास करू, मार्केटचा अभ्यास करू, कोणत्या वेळी कोणतं पीक बाजारात गेलं पाहिजे हे शिकू, म्हणजे सगळं सोपं होईल. मी कायम तुमच्या सोबत आहे. तू किती हुशार आहेस ग. अक्कल आहे म्हणलं मला, कळलं ना? अक्कल काढत असतं माझी. चहा घ्या. श्वास, नोकरीचं काहीतरी बघावं लागणार रे आपल्याला. फक्त शेतीवर अवलंबून नाही जमणार. कधी कधी औषधं, बियाणं ते घ्यायला सुद्धा पैसे नसतात रे. आधीच कर्ज झाले, तेच फेडतोय. बरोबर आहे. हेच दिवस आहे ना, आम्ही पण अनुभवतोय. आपण काय करू, उद्या काही कंपनीमध्ये जाऊन येऊ. हां चालतंय. बरं चल, मी रवीसोबत जातो आणि काहीतरी कामाचं बघतो. आता शेतीवर भागणार आहे का आपलं, सांग बरं. मला काल का नाही सांगितलं तुम्ही? मी पण आली असते ना. आता आज मला महिला मंडळीच्या बैठकीला जायचंय. अगं मी जातो, तू जा बैठकीला. आणि हां, घर सांभाळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझं ते सरपंचकीची तयारी चांगली कर बरं का. आणि आई कुठं गेली? अहो त्या मंदिरात गेल्या. बरं बरं, यांना म्हणावं टीव्हीला साखळी बांधून घ्या. येऊ का? या लवकर. सुनबाई, अगं चहा आणते का ग थोडा? हो आणते. घ्या. होय सुनबाई, तुला काय ग वाटतंय, हे जे आंदोलन चालू आहे आत्ताचं, हे यशस्वी होईल का नाही? का सरकार उगा आपली चालढकल करते? अहो ही जनता जोपर्यंत सहन करते ना, तोपर्यंत राज्यकर्ते वाटेल तसेच वागणार. पण एकदा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले ना की बघा मग सरकारला ही दखल घ्यावीच लागेल. तू मात्र आहे ना पक्की राजकारणी आहे बरं का सुनबाई. कधी नेत्यांच्या बाजूने बोलती, कधी जनतेच्या बाजूने बोलती. अहो नाण्याला 2 बाजू असतात ना, तसंच. अगं पण अशी किती आंदोलनं आली आणि अशी गेली. तसं नाही हो. आता कोणीतरी लीडर किंवा एखादी समाजसेवक लोकांना एकत्र करतं आणि त्यानंतर आंदोलन सुरू होतं. पण बराच वेळ गेला ना
की लोक अस्थिर होतात, एका ठिकाणी टिकून राहत नाही. आता त्यांनाही नाईलाज असतो ना, स्वतःची कामधंदे आहे, नोकऱ्या, हे सगळं सोडून ते किती वेळ आंदोलनात राहतील. आणि मग आंदोलन बंद पडतो. कधी कधी तर हा सरकारच त्या लीडरला मॅनेज करत असतो. आणि कधी काही कारणास्तव लीडर स्वतःहून माघार घेतो. मला तर वाटतं बदल घडवायचा असेल ना तर क्रांती घडायला हवी. पण मला आहे ना कधी कधी वाटतं आपण अजून पारतंत्र्यातच आहे. बरं चला, मी येते. इथे गप्पा मारत बसली ना उशीर होऊन जाईल. आणि काय, तुमच्यासाठी चहा बनवून ठेवलाय, तुम्हाला सारखा लागतो ना. बरं भावी सरपंच, हा? आज कुठं दौरा तुमचा? नाही म्हणजे घरात कुणीच दिसत नाही. अहो, आई मंदिरात गेल्या हा. आणि सुहास नोकरीचं बघायला गेले. आणि मी चालली आहे महिला मंडळाच्या बैठकीला. बरं बरं, चालते चालते. तुम्ही घ्या चहा. हा हा. येते. ए याने मन त्या दिवशी तुझ्या नवऱ्याला माझ होता ना, अख्ख्या कारखान्यासमोर माझी इज्जत काढली. पण आता नाही, आता हिशेब चुकता करायची बारी माझी. बरी एकटी गावली तू, पुन्हा आता सुटच देत. ए वाट सोड माझी. हे बघा, मी आरडाओरड करेल. वरड वरड वरड, तुला जेवढं वाढायचं तेवढं वरड. पण एक ध्यानात ठेव, अख्ख्या गावकऱ्यांमध्ये माझ्यामध्ये पडायची कोणाची हिंमत नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझी एखादी गोष्ट जर हित्त बसली ना हित्त, तर मी त्याला सुट्टी देत नाही, मी त्याला मिळवतोच. एवढा खरा मर्द असशील ना, मग सुहासमोर बोल की. एकट्या बायला काय छेडतो रे? त्याला तर बघणारच आहे, पण पहिला मी तुला बघू दे. ए, सोड म्हटलं ना, जा तिकडं. जा जा, तू आत्ता जा, तर तुला आता हिथून पुढे सुट्टी देत नाही. कावा ना कावा तरी गावशीलच की. आईला त्या पाटलाच्या पोरांनी माझ्या नावाची सही, मला कुणीच घ्या ना नोकरीवर. पण जाऊ दे, तुझं तरी काम झालं, तुला घेतलं नोकरीवर. मी नाही करणार ती नोकरी. तू नाही तर मी पण नाही. तुझ्या सुखात आणि दुःखात मीच भागीदार असणार बघ. काय राव रवी, तू खरंच तुझ्यासारखा मित्र आहे म्हणून जगायला माझे येते. जाऊ दे, सगळं काही चांगलं होईल. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. चल चल. अहो किती चहा घेताय हा? कमी प्यात जा. आणि बिनसाखरच आहे ना? नाही. अहो कशाला जीवाशी खेळत आहे सांगा बरं. तुम्हाला शुगर आहे ना, जगायचं नाही जास्त दिवस. तुझी काय इच्छा आहे बाबा नेमकी सांग मला. अहो तुम्ही पाहिजेत आम्हाला, अजून तुम्हाला नातवंडानं खेळवायचं आहे. स्नेहा चहा द्या बरं. ती आली नाही अजून. आली नाही? नाही. फोन पण बंद लागतो तिचा. अरे देवा, कुठे गेली ही? थांबा, मी रवीच्या घरी बघतो. वहिनी, स्नेहा आली गो तुमच्याकडं? नाही हो भाऊजी. कुठं गेली काय माहित भाऊ. काय रे सुहास, काय झालं? अरे स्नेहा आहे ना, सकाळी महिला बचत गटाच्या याला कार्यक्रमाला जाती म्हणून गेली आणि अजून नाही आली. आणि फोन पण बंद आहे तिचा. अहो ती बैठक केव्हाच झाली भाऊजी, मी होते की तिथं. स्नेहा दुपारीच घरी गेली. काय? हो. रवी चल बरं आपण गावात बघू. चल. अख्खा गाव पालत घातलं, पण कुठं नाही भेटली बाई. हा ना, फोन तर लावून बघतो. बघ बघ. बंद येतोय राव. कुठं बघू बरं आता हिला. कुठे गेले असतील बरं? अरे आईचा फोन. हॅलो, काय? बरं बरं आलो. काय रे, काय झालं? चल घरी. चल.
आले. अरे तुमच्या खोलीतच झोपलेली होती ही. काय स्नेहा, तू तर जीव काढलास आमचा. अहो खूप गाढ झोप लागली होती मला. डोकं खूप दुखत होतं आणि ते मोबाईल पण चार्जिंगला लावायला विसरली मी. आणि मी तुमच्या खोलीत जात नाही त्यामुळे मला समजलंच नाही बघ. आणि मी आली तेव्हा बाबा पण नव्हते घरी. नेमकं किती वाजता आलती तू? 4च्या दरम्यान आलेली. हा, अरे त्यावेळी नेमका बाहेर गेलतो बघ मी. बघ, याला म्हणतात काकीत कळसन गावाला वळसा. सॉरी बरं का. चला जेवण करून घेऊ. चल रवी. मोठे मोठे घे बर का. हा, माझा मोबाईल घ्या होतो. धर. होय ग, आपण स्वतःला मराठी समजतो पण दिवसभरात किती इंग्लिश शब्द वापरतो बरं. तू आत्ता बोलली मोबाईल. मोबाईलला काय म्हणतात बरं मराठीत? भ्रमणध्वनी. आता मी जर असं बोलले असते, आओ तो माझा भ्रमणध्वनी देता का, मग कसं वाटलं असतं? काय हरकत आहे बोलायला? अगं बाई. हेलो. हाँ प्रीति, अरे कैसी है? कितने दिन हो गए, फोन नहीं कुछ नहीं. हाँ हाँ, और वहाँ पे सब कैसा है? बढ़िया बढ़िया. हाँ हाँ ठीक है कोई बात नहीं, कर बाद में. हाँ बाय. हाँ हाँ बाय. कोण होता ग? अहो प्रीती मेहता, माझी जुनी मैत्रीण आहे. मामाकडे मी राहायची ना तेव्हा तिथे भेटली होती. म्हणजे समोरचा माणूस हिंदी बोलायला लागला का आपण लगे हिंदीमध्ये सुरू होतो. मराठीत बोलायचं ना तू. अहो तिला नाही येत मराठी. अगं पण तू शिकव ना. तू एवढं वाचन करते, काय अडचण आहे तुला मराठीत बोलायला? आणि मला पण शिकव थोडं चांगलं मराठी. भावी सरपंच. बरं बाबा, चुकलं माझं. आता मराठीतच बोलते आणि तुम्हालाही शिकवते. ठीक आहे. थांब, मी देतो. नमस्कार पिताश्री, नमस्कार माताश्री. हा घ्या चहा, प्राशन करा. काय अरे तुला काय झालं? काय मेंटल झाला काय? आई मेंटल नाही, मानसिक संतुलन बिघडलं असं म्हणायचं का तुला? अहो त्यांनी मराठीचा प्रसार करायचं ठरवलंय. का नको करू? आपण दिवसभरात किती हिंदी इंग्लिश शब्द वापरतो, बरोबर ना? मग आपली मराठी भाषा आपण नाही टिकवायची, मग कुणी टिकवायची? बरोबर आहे, एकदम करेक्ट. आपण आहे ना मोस्टली मराठीतच बोललं पाहिजे. बघा आता. मोस्टली. आयला सुहास, आपल्या जॉबचं काहीतरी व्हायला पाहिजे राव, नाही तर सुसाईड करायची वेळ येईन आपल्यावर. म्हणजे आपल्याला नोकरीचं काहीतरी बघावं लागेल, नाहीतर आपल्यावर आत्महत्या करायची वेळ येईन असं म्हणत होतं तुला? हो रे, तेच 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 काय वेड्या? यामध्ये तू 2 इंग्लिश शब्द वापरले. मराठीत बोल. ए अरे तुला झालंय तरी काय राव? आज मला मराठीचे धडे देतोय. का देऊ नको? आपली भाषा आपण टिकवली पाहिजे. हे बघ, आपण काय करू, दिवसभरात किती इंग्लिश शब्द वापरतो ते पाहू. म्हणजे असा प्रयत्न करू का जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा. हां बरं बरं, थांब जरा बघू ते. पहिले मोटर बंद करतो मी. अरे पण मोटरला मराठीत काय म्हणतात बरं? मला काय आयडिया नाही राव याची. बघा आता, तू एक शब्द इंग्लिश बोलला. मला काही कल्पना नाही याची असं म्हणायचं होतं. असं वय. अरे पण सुहास, त्या पाटलाच्या पोरांनी अख्ख्या तालुक्यात आपली बोंब उठवली बघ. मला वाटतं आपल्याला आहे ना आता पुण्याला जाऊन नोकरी बघायला लागेल. अरे पण आपल्या शेतीचं कसं करणार आपण? आणि आपली फॅमिली? इंग्लिश म्हणजे आपला परिवार घेऊन जाणं शक्य होणार आहे का पुण्याला? तोच तर इश्यू आहे ना बाबा. इंग्लिश? अरे म्हणजे तोच तर प्रश्न आहे ना रे बाबा. भेटेल रे आपल्याला नोकरी. हे बघ, इथं नाही भेटली ना तालुक्याला तरी भेटेल ना. आणि तसं पण हायवेच्या साईडला कंपनीचं काम चालू आहे, तिथं जाऊन बघू आपण.
तू म्हणतो तेच बरोबर आहे. चल बरं चल. आई आम्हाला MIDC मध्ये नोकरी भेटली. आता उद्यापासून रवीन मी जाणार आहे. हा थोडं लांब आहे बरं का, बसने जावं लागेल, पण पगार पण चांगला आहे, कंपनी चांगली आहे आणि मालक पण चांगला आहे. बर चांगलं झालं बरं का, मी देवाजवळ साखर ठेवते. आणि स्नेहा तुला शेतीकडे ना जरा जास्त लक्ष द्यावं लागेल. तसं अधूनमधून मी देईन लक्ष. अहो त्यात काय एवढं, मला पण आवड आहेच की. आणि होल वावरी जावर ना. परत इंग्लिश. अहो चुकलं. ओ सासूबाई काय करताय? अहो काय करताय? मी करते काम. अगं असू दे, करते मी. अहो तुम्ही बसा बाहेर, मी करते. सगळी कामं मी एकटीनेच करायची. तुम्ही बसा मस्त बाहेर टीव्ही बघत. काय मरमर लावली तुमची काय माहिती. कपडे धुवा. बरं चल, मी रानात जाऊन येतो जरा. अहो थोडं जेवण करून जा की. नाही अगं लय कामं पडल्यात रानात, आल्यावर मी खाईन काय असेल ते. बरोबर. अगं दे ना डबा. घ्या, भाजी चपाती बनवली. आणि रात्री काय करू जेवायला? तुला वाटेल ते कर ना. बरं सासूबाईला विचारते, ते जसं म्हणतील ना ते बनवते मग. हा ठीक या आहे. तुम्ही. ए म्हातारे, जरा नीट झाडून काय सगळं काय, आणि कमरेत जरा वाग की का घालू लात. आणि हे एवढंच नाही करायचंय, झालं की लगेच आतमध्ये यायचं काय. दुसरी कामं पडली आहेत अजून, कर पटपट. रोज ए म्हाताऱ्या, एवढं काय रे निवांत बसलाय? हा शेतातली कामं केली म्हणजे काय झालं का? लय झेंडे नाही काढले आपण. उठा लवकर. ते बघा ते आहेत ना फॅन, त्याची सगळी जाडं माटं काढायची काय. सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे मला. उठा चला. आले राजे बसायला इथं, टीव्ही बघतात आहे. आता कसं बरं वाटतंय. अय म्हातारे, झाली नाही का काम? आरतीनं चहा टाक लवकर, लय तलब झाली मला. आज जरा सुखानं चहा पिल माणूस. पटापटा जायचं. अयो आले का काय लवकर? आओ आओ बाबा काय करताय? द्या इकडं, मी करते सगळं. आओ आओ सासूबाई. काय झालं? आओ आओ मी करते ना रोजच्या. आज कधी नव्हे ते फक्त सासूबाईला सांगितलं तर हे असं करायला लागलेत बघा. ओ भाजलाय हात. मी तुम्हाला बोलले होते ना. हे बघा आज हात भाजलाय, उद्या तोंड भाजल. चालणार आहे का तुम्हाला? तुम्ही यांना पहिले घराबाहेर काढा बरं. नुसती मरमर असते माझ्या मग कामाची. त्यांना पहिले घराबाहेर काढा, नाही तर बघा हा रात्री मी जवळ पण येऊ देणार नाही तुम्हाला.
हे बघ, तू ये ना आता, काय बी काळजी करू नको. अगं घरातनं काढलं म्हणून काय झालं, हे रान आहे की आपलं. आता हे रानच आपलं घर. ही काळी माती म्हणजे आपलं हातरून आणि निळं आकाश म्हणजे आपलं पांघरून. बरं चला, काहीतरी आहे ना खायची सोय करू आपण. चला. बाबा, या कागदपत्रावर सह्या करा. कसली कागदपत्र? जमिनीची. आता सगळी जमीन आहे ना आम्ही आमच्या नावावर करून घेतोय. तुम्ही जिथं उभा आहात ना ती पण जमीन आमची. अरे पोरा, आम्ही असं काय वाईट केलंय तुझं? असं का वागतोस आमच्या बरोबर? काय वाईट केलंय ना ते मला विचारा, त्यांना नका विचारू. ते नाही बा काय बोलणार. अगं पण मी मेले, हे सगळं तुम्हालाच मिळणार होतं ना. मग काय मराठी वाट बघू का आता? तुम्ही सहाय्य करा बरं पटकन, आणि इथं रानात थांबू नका. अरे पण आम्हाला घरातून तर बाहेर काढलंस, आता रानातून मी बाहेर काढायलास. कुठं जायचं आम्ही? जावा कुठं पण. हा, सह्या करा. अगं हे जग लय मोठं आहे, जाऊ कुठे बी आपण. चल. हाव, आपण मेल्यावर तर सगळं त्याचंच होणार होतं ना. आपल्या पोराने आपल्याला जितेपणीच मारून टाकलं. कसं होणार आपलं? कुठं जाणार आपण? आपलं पोरग असं करेल असं वाटलं नव्हतं बरं. काय हो काका, बॅग वगैरे घेऊन कुठं निघाल तुम्ही? का फिरायला चालले काय? सुहास, हे सुहास, तुला जी ही काना खाली मारली ना, तुझा मित्र आहे म्हणून ही काना खाली मारली. अरे तुला काय लाजबीज वाटते का नाही रे? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अरे तुझ्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला की तुझ्या आईबापाला विसरलास तू. हा, तुला जी गोष्ट माहिती नाही ना ती आज मी तुला सांगतो, ऐक. अरे तुझा जन्म झाला होता ना तेव्हा तू आजारी पडला होता. ताप म्हणू नको, सर्दी म्हणू नको, खोकला म्हणू नको. असं वाटत होतं जगतो का मरतो. अरे ह्या तुझ्या बापाने जे नाही ते केलं. उपवास म्हणू नको, तापास म्हणू नको, देवदेव म्हणू नको. अरे तुझ्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी ना ज्याच्या नाही त्याच्या पाया पडला रे, तेव्हा कुठं तू वाचलायस आणि तू त्यांच्या चांगली ऋण फेडलीस. अरे तुझं संगोपन केलं, हां, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं रे तुला त्यांनी. आणि तू ह्या वहिनीच्या नादी लागला. त्यांनीच सगळं कारस्थान केलं हे, आणि तुझ्या डोक्यात जे नाही ते भरवले. आज जर माझ्या बायकोने सांगितलं नसतं ना मला कळलं सुद्धा नसतं. रवी, खरंच चुकलं माझं. माझी नको माफी मागू, तुला माफीच मागायची ना. त्या बापाची आणि त्या माऊलीची माफी माग. बाबा, आई, चुकलं माझं, मला माफ करा. खरं तर माझंच चुकलं. सासूबाई, सासरे बुवा, मी माफी मागते, पण परत असं नाही करणार तुमच्याशी. आणि परत जर असं वागले ना गाठ माझ्याशी. चला बाबा घरात. आई चल. हे बघ परा, भरतीला जाताना कुठलाही विचार डोक्यात आणू नको. आण पळताना तुला जर दम लागला ना, ही आई बापाचा चेहरा आठव, म्हणजे तुला दम लागायचा नाही. तुम्ही का बसा हो. सुहास, तू काळजी घे आणि दमानं पळ. हा, यांचं काय ऐकू नको. तुम्ही काळजी नका करू, मी पोलीस होऊनच घरी येईन. आणि बाबा, मला दम जरी लागला ना तरी आपल्या वाईट परिस्थितीची पावलं आपोआप पळतील.
चला हा येतो मी. काळजी घ्या रे. बघा आपलं पोरग पोलीस होऊनच परत येईल. तुला ना फटके दिल्याशिवाय ना तुला माझी काही आठवण येतच नसते. अगं काय झालं? काय झालं म्हणजे तुझी ही सगळी कामं असतात, त्याच्यानंतर तुला ग्राउंडला जायचं असतं, मग तुला अभ्यास करायचा असतो आणि मी इथे बावटल्यासारखी तुझी वाट बघत बसायची का? अगं तुला माहिती आहे ना मला भरतीला जायचंय, त्यामुळे माझं सगळं लक्ष आहे तिकडे आहे. आणि तू समजून घेत जाणार आहे बाळा, एकदा मी पोलीस झालो का मग आपल्या लग्नाला अडचण नाही येणार आणि आपले सुखाचे दिवस जाणार. तू पोलीस नाही झाला ना तरी मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे आणि मी आता पण तुझ्यासोबत सुखातच आहे. तू नको त्याची काळजी करू. तू मला वेळ नाही दिला ना की माझी लई चिडचिड होती. बरं बाळा सॉरी. आणि हे बघ मी आहे ना उद्या भरतीला चाललोय आणि 2 दिवसांनी येणार आहे. तिकडून आलो का भेटू आपण. तू नको माझी काळजी करू. काय तूच घे काळजी. हो आणि मला तुला पोलीस झालेलं बघायचे. हो ग तू नको काळजी करू, होईल मी पोलीस. हय तू आहे ना माया बरोबर सारखं भांडत नको जाऊ बरं का, नाही तर मग तुला दाखवीनच मी. नाही तर काय दाखवीन? हा नाही तर काय करणार आहे तुम्ही? काय करणार रे? अरे मा पोरगा पोलीस होणारी पहिली तुला अटक करायला लावीन. हा माझं पोरग म्हणजे काय? माझं पोरग नाही का 9 महिने मी पोटात वाढवलंय त्याला. हा आणि म्हणे अटक करायला हवीन. तुम्हालाच पहिले अटक करायला हवीन मी. हो काय चालू आहे भांडण तुमचं? हा जेव्हा बघावं तेव्हा भांडणच चालू असतंय होय. आणि अण्णा तुम्ही तुमच्या लग्नात पण भांडत होते का? लग्नात पण भांडत होते का? अख्या लग्न भर भांडत होते. हेच दिलं नाही, तेच दिलं नाही, तेच दिलं नाही. सुहास तुला सांगते जसा तू झालाय नुसतं भांडत आहे. हे बघ हिच आहे ना काही बी ऐकू नको. तू पोलीस झाला ना पहिलं हिला 4-5 दिवस तरी जेलमध्ये टाक, म्हणजे माया मागची कटकट जाईन एकदाची. अहो आधी मला पोलीस तर होऊ द्या. आणि हे बघा मी आता भरतीला चाललोय उद्या, 2 दिवस काही येणार नाहीये, त्यामुळे तुम्ही भांडत बसू नका, कळलं? आणि काळजी घ्या. आमच्या काळजीचं सोड, अरे तूच तुझी काळजी घे बाबा. आणि आहे ना चांगला पोलीस हो मोठा, म्हणजे ना आपली गरिबी बी जाईन बघ आणि चांगले दिवस येते. आणि हा तू एकदा पोलीस झाला ना मग तुझी बघ गावात ना अशी ना लग्नागतच मिरवणूक काढीन मी. जमतंय, मी नक्की पोलीस होतो. हा बरं चला मी कपडे बदलून घेतो, मला ग्राउंडला जायचंय. हा जा 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 जा. 3 वर्ष प्रॅक्टिस केली, पोलीस भरतीचा पण अभ्यास केला. परिस्थिती बदलायचं स्वप्न उराशी घेऊन घरून निघालो होतो, पण 10 किलोमीटरवर गाडी पुलात पलटी झाली आणि माझा उजवा पाय गेला. पोलीस भरतीच्या यादीत येण्याऐवजी अपंगाच्या यादीत भरती झालो. हे बघ जे नशिबात होतं ते होणारच होतं, त्याला तू बी जबाबदार नाही आणि तुझी परिस्थिती पण जबाबदार नाही. अरे पण माझ्यासारख्या मुलांना आता काय करायचं आणि माझ्या गरीब बापानं काय करायचं? मी आणि माझा बाप रोज मेल्यासारखं जगतोय. बाप फक्त माझ्याकडे बघतो, काहीच बोलत नाही. 3 टाइम जेवणारा माझा बाप आता फक्त 1 टाइम जेवतोय. काळजी नको करू रे, मी करतो तुला मदत. तू फक्त काळजी घे रे बाबा तुझी. रवी आता असं झालंय, जगता पण येत नाही आणि मरता पण येत नाही. स्नेहा मला म्हणाली होती काही झालं तरी मी तुझ्यासोबत लग्न करल, पण ती खोटी निघाली रवी. सगळं कसं आता मन मारून जगावं लागतंय. मला समजत नाही काय करू. मला समजतं रे भावा तुझं सगळं, मी पण तुझा मित्रच आहे. तू नको काळजी करू, मी आहे तुझ्यासोबत. काय रे सॉस, काय चाललंय? कशाचं काय, इथं एक आयटम पटाना. आयटम नाही, दारू नाही, लय दिवस झाले मटण पण नाही. बॉडी ना अशी कोरडी पडली आणि पैसा पण नाही खिशात. बापरे,
काय आयटम आहे राव, एकदा ही पटली पाहिजे. फुल जन्नत. एकदा माझ्या लावडीत येऊ दे हिला, दाखवतो हिला मी पण काय चीज आहे. हा अरे पण सुहास, मी तुला बोललो होतो ना राव, मला ती आवडती राव. ए रताळ्या, माझी आयटम आहे त्या. तू तिच्याकडे बघितलं जरी ना, इथं जिता गाडीन तुला. नाही का? यायचं रताळ, मोबाईल काढून घेतला तरी कळलं नाही याला. आता मोबाईल विकतो, जुगार खेळतो आणि पैसे डबल करतो. चला. ए आई, 500 रुपये दे मला. अरे पोरा नालाय का, तुला लाज वाटती का? परवा दिवशीच दिले होते मी तुला. काय केलं त्याचं? 500 रुपये संपले. आता तू अजून 500 रुपये दे मला. मला अजून दारू प्यायची. आणि आई तुला माहिती का, त्या रव्याचा आहे ना, मी मोबाईल चोरला, लय पैसे आले, पण नशीब माझं गांडू, सगळे पैसे मी जुगारात हारलो. आणि जे पैसे उरले होते ना, त्याचा मी खांबा पेलो दारूचा. मला अजून दारू रुपयाचे पैसे दे दे. अरे काय बोलायलास, तुला कळायले का? नालाय का, कोणत्या मार्गावर चाललास तू? कोणत्या रस्त्यावर चाललास? माझं पोरग म्हणून घ्यायला सुद्धा तुला लाज वाटली पाहिजे. जा बाप गुन्हेगारीच्या मार्गावर गेलता, त्याचा बाप गुन्हेगार, तुमची अख्खी खानदान गुन्हेगार, आणि तू सुद्धा त्याच पायावर पाऊल ठेवलास तू आता. मला काय सांगितलं, लग्न सुद्धा खोटं बोलून केलं त्यांनी. मला सांगितलं चांगल्या नोकरीला आहे, भरपूर पैसा कमवितोय, एवढी मोठी शेती आहे, आणि माझं तर नुकसान केलं. रोज ते तिळ मरायले मी, रोज. 3 वर्ष झालं कोणत्या गुन्ह्याची सजा मोगितोय तो, जेलमध्ये तो. तुला माहिती तरी का काय गुन्हा केलाय त्याने? आणि तू त्याच्या मार्गावर चाललास, त्याच्या पायावर पाऊल ठेवलंस तू. हे आई, भंगच नको करू, पैसे दे मला तू दारू रुपयाला. कशाला पाहिजे? दारू ढोसायला का पुरी नाचवायला? हे तुला काय करायचंय? तुला काय घेणं देणं त्याच्याशी? नाही देणार, जा. काय? तू मला पाहिजे बर का, आणि तू माझं उत्तर दिलेलं नाही अजून. ए फालतू, माझी वाटाळू नको बर का. आणि पोरींना काय समजता रे तुम्ही? पाहिजे म्हणजे भाजी आहे का मी? भाजीच आहे ना, एकदम ताजी ताजी भाजी, गावरान भेंडी. काय तुझी कंबर, काय तुझं हे, काय तुझं ते, होट तर एकदम लाल. हे कोणाला मारतीस तू? तिला तुला त्रास नाही द्यायचा. हे भाड खाऊ, तुला सांगितलेलं कळत नाही का? आमच्या दोघाच्या मध्ये यायचं नाही. निघ, स्नेहा फक्त माझी आहे. तू स्वतः लयच बाई समजायला लागलाय. तू आहे ना पक्या बाईलाच नाव सांगतो. हे सांग सांग, पक्या बाईला सांग, नाही तुक्या बाईला सांग. आपण कोणत्याच तुझ्या बाईला घाबरत नाही. ह्या गावात फक्त आपण बाई आहे, आणि इथून पुढे राहणार. चल, संपला विषय. काय रे, स्वतःला शान समजते तू? माझं उत्तर, पप्पा तुम्ही कधी आले जेलमधून सुटून? आजच सुटलोय. आणि तू इथं आयो 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 पप्पा मार नका. आयो आयो, पोरींची छेड काढतो इथं. आईला का ना खाली मारलं तू? अरे मी पण मारामाऱ्या केल्या, चोऱ्या केल्या, दरोडा टाकलं. अरे मी तर लोकांच्या खुनाचा बी प्रयत्न केलाय, पण कधी बाईवर हात नाही उचलला मी. आणि तू तर माझ्या पुढचा निघला की रे. तुझी तरी काय चूक म्हणा. अरे गुन्हेगाराच्या पोटी गुन्हेगारच जन्माला येणार. तुझा आजा मुंबईमध्ये लय मोठा बाई होता. काय झालं त्याचं? अरे पोलिसांनी एन्काउंटर मध्ये गोळ्यांनी चाळण केली त्याची. अरे डेड बॉडी आणाय गेलतो तर आम्हाला तोंड ओळखू येत नव्हतं त्याचं.
असा गुन्हेगारीचा शेवट होतोय, माहितीये का तुला? अरे मी सुद्धा त्याच मार्गाला लागलो होतो, म्हणूनच मुंबई सोडून इथं गावात आलो. पण जुनी केस निघली, 3 वर्षाची जेल झाली मला. जेलमध्ये लय विचार केला मी, काय मिळवलं काय गमावलं या क्षेत्रात. काय नाही रे, काय नाही. अरे गुन्हेगारी म्हणजे नुसती खोल दरी आहे आणि पुढं काळा अंधारी, आणि मागं राहत्यात ते आपले नातेवाईक, बायका, पोरं, सगळ्यांचं भविष्य आपण अंधारात टाकतोय. जरा शेती बघितली आपली, शेतीकडे लक्ष घाल. अरे बापाने जी चूक केली तू बी तूच नको करू. शेती आपली तशीच पडू नये. अरे काय खतपाणी घालायचं, हे गुन्हेगारीला खतपाणी घालण्यापेक्षा शेतात पीक लावा आणि त्याला खतपाणी घाला. पोरा, आपलं भविष्य ही गुन्हेगारी नाही रे, आपलं भविष्य ही काळी आई आहे. हे बघ, आता मी आलोय ना, आता उद्यापासून आपण काळ्या आईला आणि तुझ्या आईला अभिमान वाटेन अशी शेती करून दाखवू. चल पुढे घरी. काय भंगार अवस्था झाली रे आपली गावाची. हा, इकडे येऊन पण नाही वाटत. हा ना यार, आपण शहरात राहिलं असतं ना ते बरं झालं असतं. जेव्हा बघावं तेव्हा आहे ना हे गाव अडचणीतच असते. इकडे येण्यापेक्षा ना बाहेर गेलेलं बरं कुठं फिरायला. पण तुला म्हटलं चल जमिनीचं काम आहे, जाऊन येऊ. हे बघ, मी आहे ना माझी जमीन विकून टाकतोय, तू पण विकून टाक. तसं पण आहे, शेतीत काय ठेवलंय सांग बरं. एकदा जमीन विकली का हे गावचं तोंड पण नाही बघायचं. खरे राव तुझं. तसं बी आपल्या गावात काहीच नाही राहिलं. माझा बाप म्हणत होता गावात राहून शेती कर. मी बापाला म्हटलं गावात राहण्यापेक्षा आहे ना शहरात जाऊन मी मजुरी करेल. तसं बी शेतात काही पिकत नाही आणि माझा बाप साधारण कदा दारू पित बसलेला असतोय. मला असं वाटतंय सरकारने ना आपलं गाव वाळीत टाकलंय. अरे अजिबात लक्ष देत नाही. आणि तुझा बाप सरपंच आहे ना, मग त्यांना माहिती नाही काय सर्व गोष्टी. बघू आता, विचारून बघतो आज. चालते, चल चल. पप्पा, ओ पप्पा. सुहास, हळू बोल. तर नातूच एक अटॅक येऊन गेलाय. काय रे? मग आता काय दुसरा अटॅक यायची वेळ बघता काय? हा, तुम्हाला किती वेळ सांगितलं बरं माझ्यासोबत शहरात चला. हा, मी सगळी सोय करतो. आता मी तसं पण चांगलं कमवतोय ना, चला बरं तुम्ही माझ्यासोबत. अरे मी या गावचा सरपंच आहे, गावची जबाबदारी आहे माझ्याकडे. अहो सोडा ना ते सरपंच की मग. हा, फाटके गावाचे सरपंच आहे तुम्ही. हे कसंही असलं ना तरी आमचं गाव आहे. माझं सासर इथलं, माझं माहेर इथलं. आम्ही इथंच जन्मलो आणि इथंच मरणार. हे आई, वगच बडबड नक करू. हे बघा, मी ठरवून आलोय काही मी जमीन विकणार आणि तुम्हाला शहरात घेऊन जाणार. जमीन विकणार? गिराईक आहे का पण जमिनीला? मी बघतो ना गिराईक, नाही भेटलं ना हलक्या भावात विकून टाकतो. आणि मी बरा विकून देईन. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्ही माझ्यासोबत चला. हे बघा, मी गावात जाऊन येतो मित्राला भेटून. तोपर्यंत निर्णय घ्या, आपण बोलू नंतर. हे बघ स्नेहा. पाहिले रे, माझं तिच्यावर लय प्रेम होतं राव. माझं स्नेहावर. दोघींची बी लग्न झाले रे आता. सुखी असतील तरी दोघी. चल ना विषय. चल. कशी आहे स्नेहा? पायल, यांना सांग मी पळून जाणाऱ्यांशी बोलत नाही म्हणून. आणि माझं पण काय वेगळं आहे, मी पण साथ सोडणाऱ्यांशी बोलत नाही. आणि राहिला प्रश्न मी कशी आहे, तर मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. आणि मी पण माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. स्नेहा, मी तुला बोललो होतो आपण शहरात जाऊ. काय ठेवलंय गावात? आता सगळीच लोक शहरात जायला लागली तर गावं राहतील का ग? आणि गावं नाही राहिली तर शेती राहील का? अन्नधान्य कुठून पिकेल? आणि आता वाट अडून काय फायदा आहे?
तेव्हाच घरच्यांशी बोलले असते तर लग्न झालं पण असतं. जाऊ दे, आपण जाऊ घरी. आपले शेतकरी नवरे वाट बघत असतील आपली. हो चल. काय काय झालं? फादरला अटॅक आलाय. चल. पप्पा हळू. पप्पा आपण दवाखान्यात जाऊ. चला चला. नाही पोरा, त्याचा आता काही बी उपयोग होत नसतोय बघ. मी आता जगत नसतोय. पप्पा असं नका बोलू. तुम्हाला अजून लय जगायचंय. आणि आपल्या गावात दवाखाना तरी कुठे? मी काय म्हणतो पोरा, हा आता मी काय जगत नसतोय. माझी एक इच्छा पूर्ण कर फक्त. मी गेल्यानंतर या गावची जबाबदारी कुणी घेणार नाही. कारण या गावातल्या लोकांनी निम्म्या लोकांनी आपल्याला जमिनी विकलेल्या आहेत. आणि बाकीची लोक माझ्या विचाराशी सहमत आहे. तेव्हा मी सांगतोय तेवढं एक काम कर. गावात बॅनर लावून टाक, हे गाव इकणे आहे म्हणून. गावात बॅनर लाव, गावाच्या बाहेर बी लाव. आणि तू मुंबईला गेल्यावर पेपरात जाहिरात दे, गाव विकणे आहे. कारण त्याला खाली माझ्या सांगितलेले मुद्दे टाक. हे मुद्दे सरकारला सुद्धा आव्हान असतील. मुद्दा 1, आमच्या गावाला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळावी, नाही तर आमचं गाव विकत घ्यावं. मुद्दा क्रमांक 2, आमच्या गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही रोड झालेला नाही. पावसाळ्यात 2 फूट चिखलातून लोकांना वाट काढावी लागते. मुद्दा क्रमांक 3, आमच्या गावाला आतापर्यंत अधिकृत नोंदणी नाहीये. मुद्दा क्रमांक 4, आमच्या गावाला आतापर्यंत कर्ज माफी मिळालेली नाही, पीक विमा मिळालेला नाही. वरून येणारी मदत ही तळागाळातल्या शेतकऱ्याला आतापर्यंत मिळालेली नाहीये. आणि मुद्दा क्रमांक 5, आमच्या गावात सरकारी शाळा आतापर्यंत झालेली नाही. गावची शाळा ही गावकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून आणि मदतीतून बांधलेली आहे. आणि आतापर्यंत आम्ही आंदोलनं केली, उपोषणं केली, पण आम्हाला सरकारने काही मदत केलेली नाही, ना लोकप्रतिनिधींनी केली. तेव्हा आमचं गाव विकत घ्या, नाहीतर पप्पा